श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शेतकऱ्यांनो, मातीचा जीव गेला तर घरचा जीव जातो. आज आपण रासायनिक शेतीच्या चुका आणि सेंद्रिय शेतीचे खरे परिणाम थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन शेत संबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. कान्हे पाटील फार्मिंग मराठी. मित्रांनो, भाग 1, रासायनिक शेतीने आपण कुठे पोहोचलो. काही वर्षापूर्वी रासायनिक खताने उत्पादन झपाट्याने वाढलं, पण हळूहळू मातीचा पीएच, नैसर्गिक जीवाणू संपले आहेत. मित्रांनो, माती कडक झाली, बंजर झाली, पाणी धरत नाही, उष्णता सहन होत नाही, खताचा ढोस वर्षागणित वाढतच चाललेला आहे आणि खर्च पिकाच्या किमतीपेक्षा जास्त. आज शेतकरी जास्त काम करूनही कमी कमवतो, कारण पहिली माती भुसभुशीत होती, तर आज ती माती थकून गेलेली आहे. मित्रांनो, भाग नंबर 2, रासायनिक शेतीचे पर्यावरणाचे काय. नद्या, विहीर पाणी आज दूषित झाले आहे, हवा प्रदूषित झाली आहे, कीटकनाशकामुळे शरीरावर परिणाम दिसून येत आहेत, आजार वाढले आहेत, अन्नाची गुणवत्ता घसरली, अन्नाला चव नाही, पौष्टिक नाही. आपण पिकवतो ते अन्न चालतं कोणाच्या तरी पोटात, आपल्या मुलाच्या, आपल्या परिवाराच्या. मित्रांनो, भाग नंबर 3, शेती काय देते. माती पुन्हा जिवंत होते, भुसभुशीत होते, जीवाणू तयार होतात, गांडुळे ॲक्टिव्ह होतात, माती नरम, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पिकाची वाढ तगडी होते, पाने हिरवीगार होतात, रोग कीटक कमी प्रमाणात होतात. मित्रांनो, चव, रंग, क्वालिटी उत्तम होते, खर्च कमी होतो, नफा जास्त होतो. रासायनिक खर्च पहिल्याच वर्षी 20% ते 30% कमी होतो. शेवटी शेतकऱ्यांचा नफाही वाढतो. बाजारात ऑर्गॅनिक रेट चांगले मिळतात. सेंद्रिय शेती म्हणजे कमी खर्चात जास्त नफा आणि टिकाऊ भविष्य होते. मित्रांनो, माझा अनुभव मी स्वतः पाहिले. रासायनिक शेती केली तेव्हा माती कडक झाली होती, पण हळूहळू सेंद्रिय पद्धतीने मी शेती करत आहे, तर तीच माती पुन्हा जिवंत झाली, उत्पादनात वाढ झाली, खर्च कमी झाला. रासायनिक शेती तुमचा आज सांभाळते, पण सेंद्रिय शेती तुमचं भविष्य सुधारित ठेवते. आज निर्णय घ्या. जसा काळ बदल झाला, तर आपल्याला हे बदल करणे आवश्यक आहे. मित्रांनो, जय जवान, जय किसान.